बऱ्याच वेळेस आपण खमंग ढोकळा करतो पण तो कधी कधी फसतो, पण माझा ढोकळा अजिबात फसला नाही, इतका स्पॉन्जी जाळीदार झालेला आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते आणि खायला इतका टेस्टी झालेला होता। तर आता आपल्याकडे ढोकळा प्रीमिक्स सुद्धा मिळणार आहे। ढोकळा प्रीमिक्स पासून आपण ढोकळा कसा बनवायचा ते बघू। तर सुरुवातीला इथे मी वाटीच्या साहाय्याने प्रमाण मोजून घेते। 2 वाटे आपल्याला इथे ढोकळा प्रीमिक्स घ्यायचं आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर सुरुवातीला शेगडी पेटवायची। शेगडीमध्ये एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावायचा त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। इथे मी कुकरचा डब्बा घेतला। नंतर पिठामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची, पूर्ण मिक्स होऊ द्यायची। त्यानंतर लागेल तसं पाणी टाकून हे प्रीमिक्स तयार करायचं। सर्वात शेवटी यामध्ये 4 चमचे नॉर्मल जे तेल असताना थंड तेच टाकायचं, गरम नाही करायचं। त्यानंतर हे एकाच डायरेक्शनने फिरवून अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि पाण्याला उकळी येताच स्टीमर मध्ये आपल्याला डब्बा लावून द्यायचा आहे। त्यावरती एखादी जड वस्तू ठेवा, वाफ जात असेल तर 5 मिनिटं हाय फ्लेम आणि मीडियम फ्लेम वरती 15 मिनिटं असा 20 मिनिटं आपल्याला ढोकळा वाफू द्यायचा आहे। डब्बा काढल्यानंतर याला थोडंसं थंड करायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलंय, तेलामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची 10-15 पानं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकायच्या आहे आणि 4 चमचे साखर पाणी टाकून आपल्याला ते उकळू द्यायचे। आता थंड झालेला ढोकळा अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे ढोकळ्याला। आता हा ढोकळा आपल्याला कट करायचा आहे। कट करताना सुद्धा हा ढोकळा एकदम स्पॉन्जी दिसतोय। अशा प्रकारे तुम्ही ढोकळ्याचे काप करून घ्या। आता यावरती कोमट झालेलं गोड फोडणीचं पाणी टाकायचं आहे। झालं की आपला इथे खमंग ढोकळा तयार। तर असा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा करण्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही हे प्रीमिक्स ऑर्डर करू शकता।